Kem kesi nem kaye gemay. Kem kesi nem kaye gemay. आता जो तुम्ही प्रेममध्ये व्हिडिओ पाहिलाय तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चाललेला आहे. त्याच्यावरती जे आपण टोटल आणलेला आहे तो जो आहे तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता. VN ॲप्लिकेशनमधून सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील ट्रेंडिंग टॉपिकवरती. तर आता तुम्हाला काय करायचं आहे ते VN ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर सिम्पली अशा बाय करायचं असेल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला QR कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून गॅलरीचं ऑप्शनवरती क्लिक करून मी तुम्हाला एक QR कोड देईल. ऑल मेटलमध्ये अशा बाई इमेज असेल तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकाल. ती सिम्पली इथून सिलेक्ट करायची. सिलेक्ट केल्यानंतर इथे आपला प्रोजेक्ट आहे इथून क्रिएट होऊन जाईल म्हणजे प्रोजेक्ट ओपन होऊन जाईल. प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला ना यूज टेम्पलेटच्या जागी ना डाउनलोडचा ऑप्शन असेल. डाउनलोड करून घ्यायचा हा जो प्रोजेक्ट आहे तो डाउनलोड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे यूज टेम्पलेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपला तुमचा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तरी आपण एक फोटो सिलेक्ट करून घेऊया. तुम्ही इथून फोटो एक म्हणजे ना परफेक्ट इथून सिलेक्ट करा जसा म्हणजे परफेक्ट बसला पाहिजे जसे ते आपण केलं आहे तशा इथून हा फोटो इथून सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सिम्पली रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर इथून तुमचे फोटो आहे तिथून सर्व ॲड होऊन जातील. त्याच्यानंतर एक नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकाल की तुमचा जो आहे तिथे प्रीव्ह्यू कसं झाला आहे तो प्ले करून एकदा तुम्ही इथे प्ले करून बघू शकता. अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तिथे झालेला आहे परफेक्टमध्ये. इथून हा व्हिडिओ झाल्यानंतर आपल्या आता इथून काय करायचं सिम्पली वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जे पण इथून तुमच्या म्हणजे व्हिडिओची क्वालिटी असेल इथून सिलेक्ट करायची आणि एक्सपोर्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तिथे क्रिएट होऊन जाईल म्हणजे डायरेक्ट इथून तुम्ही ना तुमच्या इंस्टाग्रामला हा जो व्हिडिओ आहे तर सोडू शकता एका क्लिकमध्ये बनवून.